मध्ये झालेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल -2025 स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर तांदळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत हा मानाचा किताब पटकावला. भारतीय संस्कृती, नऊवारी साडी, राजस्थानी आणि बंगाली परंपरेचे प्रभावी सादरीकरण करत त्यांनी जागतिक व्यासपीठावर देशाचा अभिमान वाढवला. यशानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासातील संघर्ष, कुटुंबाचा पाठिंबा आणि भारतीय संस्कृती जपण्याच्या ध्येयाबद्दल सांगितले. आयटी क्षेत्रात नोकरी सांभाळत, पत्नी आईच्या जबाबदाऱ्या निभावत हा किताब जिंकणे ही प्रेरणादायी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता, अशी भावना दीपाली यांनी व्यक्त केली. भारताला जागतिक व्यासपीठावर रिप्रेझेंट केलं होतं आणि ही ऍक्च्युली स्पर्धा सुरू झाली आपल्या भारतातनच. पुणे इथे आयोजित केली होती भारतीय लेवलला आणि आपल्या सगळ्या राज्यातनं बरेच जण स्पर्धक आले होते. त्यातून माझी इथे निवड झाली होती आणि मग इथे निवडलेले आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रयत्न करतो आपल्या देशासाठी. तर अशी ही सुरुवात झाली होती. ऍक्च्युली मी माझ्या IT इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत असताना मुलगा आता 3रीत आहे आणि हजबंड, मी ह्याच रुटीनमध्ये होते आणि अचानक मला कोणीतरी म्हटलं की तुझ्यात बरंच, कारण मी आमच्या सोसायटीमध्ये 80 लोकांचा प्रोग्राम कोरिओग्राफ केला होता, ज्याच्यामध्ये मी भारतीय संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मी परत स्पोर्ट्सची थीम घेऊन की आपल्या देशात आता कसं स्पोर्ट्सला पण व्हॅल्यू आहे, तर ती घेऊनही मी आमच्या सोसायटीत वेस्ट साईड काउंटी येथे मी राहते, तर तिथे मी ते प्रेझेंट केलं होतं. तर हे सगळं बघून मला एकाने विचारणा केली की तुला जर एवढी आवड आहे तर तू भारतीय लेवलला तरी ट्राय कर. आणि मग मी तिथून हा प्रवास सुरू झाला, म्हणजे मागच्या डिसेंबर पासून. आणि हे सगळं करत असताना खूप मोठे चॅलेंजेस होते की मला काहीच माहित नव्हतं ह्यातलं ऍक्च्युली फॅशन वर्ल्ड मधलं, आपली भारतीय संस्कृती आणि यामध्येच माझं सगळं असल्यामुळे की बाकीचं वर्ल्ड यामध्ये कसं आहे हे सगळं जाणून घ्यायला मला बरेच क्लासेस किंवा ट्रेनिंग्स आपल्या इथल्या मृणाल गायकवाड ज्या आहेत त्या मृणाल एंटरटेनमेंट त्या हे सगळं आयोजन करतात, तर त्यांनी मला बराच पाठिंबा दिला हे सगळं करताना. आणि माझे हजबंड संतोष तांदळे यांचं मला पहिल्यापासून खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला सपोर्ट म्हणताय, कारण आपल्या इथे अशी जर सपोर्ट सिस्टीम नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. अशा बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की घरात म्हणतात कशाला हवं तुला, नाटकं कशाला करायची, या गोष्टी येतात. पण त्यांनी सॉरी म्हणजे मला खरंच अश्रू येत आहेत. हा प्रवास खरंच खूप खडतर होता. असं वाटतं आपल्याला एकदा यश मिळालं की काय आपण म्हणजे जाऊन आलो, पण करताना खूप मेहनत असते. आणि म्हणजे मी हा जेव्हा व्हिडिओ केला ना तेव्हा एक एक गोष्ट म्हणजे आम्ही अभ्यास करत होतो. आई वडील मला म्हणजे माझ्या वडिलांनाही नॅशनल लेवलला पर्यावरण याच्यामध्ये अवॉर्ड मिळाला, तर त्यांचाही मला कायम सपोर्ट असायचा की ठीक आहे तुला करायचं, आम्ही आहोत तुझ्या मुलाचं. किंवा माझे सासूबाई, त्यांचं वय तर 77 आहे, पण मला जर समजा कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर त्या लगेच म्हणजे आमचं घरी येऊन सगळं बघणार, लगेच ताब्यात घेणार, ठीक आहे. आणि जर समजा मी घरी असेल तर माझ्या मध्ये मध्ये कधीच करत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यांचा आम्हाला गुण इतका आवडतो की मी जेव्हा असेल तेव्हा माझ्यामध्ये कधीच येत नाही आणि मी नसेल तर मात्र ते सगळं बघणार. म्हणजे मला कधीच फोन सुद्धा करावा लागत नाही घरी की त्या काळजी म्हणजे घेतायत की नाही घेतात किंवा काय, एवढं त्यांचं योगदान आहे माझ्या सगळ्या यशामध्ये.